प्री बुकिंग चालू आहे. 400 किलो मसालाचा लॉट 26 तारखेला तयार होणार आहे आणि त्याच्यामधून 240 किलो मसाला प्री बुक झालेला आहे. तर ज्याला कोणालाही हवा असेल या महिन्याचा शेवटचा लॉट मधला मसाला तर आत्ताच तुम्ही स्टॉक करून घ्या. तुम्हाला मी ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे येणाऱ्या पुढच्या महिन्यात प्राइस वाढू पण शकते. कसं आहे, मला औषधं म्हणजे टॅबलेट घ्यायचे आहे म्हणून आम्ही सर्वात पहिले नाश्ता करायला आलोत. वा किती सुंदर आहेत बघा. आणि फायनली ट्रेन आलेली आहे. तर आता रात्रीचे 9:45 वाजलेत आणि आम्ही मसाला बनवतोय. हा आहे 400 किलो मसाला. एक बॅग 50 किलोची. 100, 200, 300, 400. हा आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. बघा रंगत बघा मसाल्याची. नमस्कार सर्वांना. तर आता दुपारचं 1 वाजले. मस्तपैकी आम्ही तिघे पण रेडी झालो आहोत आणि आज 6:30ची आपली ट्रेन आहे. आपण परत मुंबईला येतोय. हो. तर आम्ही ऍक्च्युली ना या टाइमला थोडंसं जास्त स्टे केलाय कारण की आपल्याला रिटर्न तिकीट लवकर मिळत नव्हते. बरोबर. तर यांचं कसं होतं की जसं मिळतं तसं जाऊया कारण बाबांचा बुलावा आलाय तर आपण जायलाच पाहिजे. तर लेट झालाय. तर आता कसं आहे संध्याकाळी आम्ही निघणार. तर आता विचार केलाय की थोडी छोटी छोटी शॉपिंग करूया. प्रसाद वगैरे घेऊया. पण मस्त उज्जैन मध्ये जेव्हापासून आलो ना एवढं भारी वाटलं ना. फक्त थोडासा क्लायमेट चेंज झाला आणि माझी तब्येत थोडीशी डाऊन झाली. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल. मी घरातून आजारी होतो पण इथे आलो की ठीक झालो पण यांची तब्येत बिघडली. तर आपले फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना सकाळी मी मेसेज केला होता. त्यांनी औषधं लिहून दिली होती म्हणजे टॅबलेट. तर ती टॅबलेट घ्यायला सांगितली कारण इथे मी मेडिकलमध्ये गेलो पण ते त्यांचे वेगळीच म्हणजे त्यांच्या औषधाने काही फरकच नव्हता पडत. तर आम्हाला कसं वाटलं का आपण ना आपले फॅमिली डॉक्टर त्यांना फोन करूया कारण त्यांना पूर्ण हिस्ट्री माहिती असते आपल्याला कोणकोणते आपल्याला सेट होते. हा चालेल चालेल. काय ना आपलं हे होतं ना पिंडी पहिले पप्पा ते ना आपण ना ते साप घेतलं होतं टाईप होतं. हा चालेल चालेल. मग आपण जाऊया मार्केटमध्ये तेव्हा तू तिथे बघ. हा तर मग डॉक्टरने मला औषधं दिलीत. तर तिथे टॅबलेट्स वगैरे मी मेडिकलमधनं आणले आणि मला माहिती आहे आता त्याच्याने फरक पडेल. पण मला मुंबईमध्ये आलो ना तर मला डॉक्टरकडे जायला लागेलच एकदा. तर आता आपल्याला 400 किलोचा नवीन मसाल्याचा बॅच पण रेडी करायचा आहे. त्याच्यासाठी प्रॉपर रेडी राहायचं आहे. गेले आपल्याला 400 किलो मसाला बॅच रेडी करायचा आहे परत. जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की 26 तारखेला रेडी होणार. पण प्रोसेस ऑलरेडी चालू आहे मुंबईमध्ये. फक्त आम्हाला जाऊन रोस्टिंग आणि ग्राइंडिंग करायची आहे. बरोबर. तर ते आलो की आपण सगळी गोष्टी पटापट करायची. त्यासाठी आपल्याला फिट राहणं एकदम कंपल्सरी आहे. हा ते तर झालंच. तर आणि प्री बुकिंग चालू आहे. 400 किलो मसालाचा लॉट आपला 26 तारखेला तयार होणार आहे आणि त्याच्यामधून 240 किलो मसाला प्री बुक झालेला आहे. तर ज्याला कोणालाही हवा असेल या महिन्याचा शेवटचा लॉट मधला मसाला तर आत्ताच तुम्ही स्टॉक करून घ्या. तुम्हाला मी ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे येणाऱ्या पुढच्या महिन्यात प्राइस वाढू पण शकते. बरोबर ना. तर आम्हाला असं आम्ही तुम्हाला सारखं का सांगत होतो कारण जे आपल्याकडनं 3 वर्षापासून मसाले घेतात तर आम्हाला कसं वाटतं हाय तेच प्राइसमध्ये त्यांना भेटले पाहिजे. बरोबर ना. तर आता चला जाऊया मार्केटमध्ये मस्तपैकी आणि शॉपिंग करूया. हा चालेल जायचं. चला सर्वात पहिले काय आपण करायचं नाश्ता करायचे ना. शिवलिंग चालेल. ठीक आहे. तर कसं आहे मला औषधं म्हणजे टॅबलेट घ्यायचे आहे म्हणून आम्ही सर्वात पहिले नाश्ता करायला आलोत. मी सँडविच खाणार. मी पण सँडविच कारण डोसा खायचा होता पण यांच्याकडे आता डोसाचा ऑप्शन नव्हता. तर आपण सँडविच घेतलाय कारण काल आम्ही इकडे जेवलेलो खूप स्पायसी होता. हो. तर आम्ही विचार केला की लाईटलीच काहीतरी खाऊया. बरोबर. काल काय आपण कोल्हापुरी घेतलेली ना. व्हेज कोल्हापुरी आणि भेंडी वगैरे खाली होती. आला तुझा चीज ब्रेड मस्त व्हेजिटेबल्स टाकून. अरे वा सानूचं पण मस्त आलंय हा चीज टाकून. वाव. का गार्लिक आहे त्याच्यावरती. गार्लिक आहे वरती. खाशील ना. खा आता सर्व. चला या सँडविच खायला. गरम गरम खायला मस्त वाटतं ना. हो काल तुम्ही आणलेल्या हॉटेलवरती तर ते थंड झाला होता. तर आता ना आमचा नाश्ता करून झालेला आहे. तर चला आता थोडी शॉपिंग राहिली ती शॉपिंग करूया आणि मस्तपैकी मुंबईला जायला निघूया. तर इथे स्नेहा महाकाल बाबांचं हे बघते. वा किती सुंदर आहेत बघा. पण हे जे त्रिपुंड आहे ना मला हे नकोय. आता बघा मी ना इथे हॉटेलमध्ये एक बघितलंय सेम महाकाल बाबांचं स्वरूप दिसते. तर मला हे आवडलं ऍक्च्युली पण हे पिंडी मोठी हवी आहे. म्हणजे शृंगार करता येईल अशी ना. हे पण थोडंफार तसंच आहे ना फक्त ही पिंडी नाही थोडंफार. तो बघ ना मग ते वाला त्रिकोण केलेलंच आहे त्याच्यावरती. ते त्रिपुंड आहे पण ते क्रॉस आहे.
क्रॉस आहे ना. भैया अगर ये मेरे को मिटा के चाहिए तो कुछ कलर वगैरह हो जाएगा क्या? नाही पण क्रॉस पण आहे जरा फिनिशिंग नाही बरोबर त्याची ना. पण हे थोडाफार सेम आहे बट बघा ना त्रिकुंड जो आहे ना ते असं क्रॉस दिला आणि हे पण त्या आर्टिफिशियल. तर आता ना आम्ही स्नेहाला खाली बघ, स्नेहाला जी शिवलिंग हवी आहे महाकाल बाबांची ती बघता बघता मार्केटमध्ये आलो. तिकडे गोपाल मंदिर आहे त्या मला साईडला असं चालू आहे की मी ते हॉटेलमध्ये बघितलं तर एकदाशी भेटू दे मनाला हे झालाय. पण खूप जणांनी सांगितलं नाही इथे आहे पण तो थोडासा अलग आहे. पण ते पूर्ण याच आहे. हा असा होता. हे बघ किती व्हायरेट आहेत. नर्मदेश्वर महादेव स्नेहा भांडींची दुकान आहेत ना. पूर्ण भांडी आहे स्टील. हा हे बघा. आणि आम्ही एका दुकानामध्ये विचारला किलोच्या भावाने हे करतात भांडी देतात. हे बघा या दुकानामध्ये आम्ही विचारला तर तो बनवून देईन म्हणून सांगितलंय. महालक्ष्मी भक्ती भंडार. असे डायरेक्टली पण आहेत ना. तर फायनली स्नेहाला निराकारी बाबा रूप पाहिजे. महाकाल बाबांना निराकार रूपवाला जो शिवलिंग आहे पाहिजे होता. त्याच्यासाठी ऑर्डर दिली आहे. तर 3 ते 4 दिवसात बघू होते का कारण ते बनवायला लागतात तसंच ते. हा आणि त्याही सांगितलं का डिलिव्हर पण होईल. हो तर त्यांना फोटो बिटो आम्ही दाखवलेला आहे. बाकी नंतर बोलूया म्हणून. बोलायचे फोनवरती बोलते आणि सगळं हे करा होईल म्हणून. चला मला पाहिजे होतं ते बाबा भेट. हे काय आहे नवीन. ये मी खाल्लेलं आहे तुम्हाला माहिती आंबट गोड लागते. तर आता संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आम्ही आता उज्जैन स्टेशनला आहोत. आपली ट्रेन ना तीच आहे ना. 5:30 वाजून गेले. तीच आहे ना ट्रेन तेजस एक्सप्रेस. तर किती 6:15 आहे ना. 6:20 6:20 आहे. तर मुंबईला किती 7 वाजेपर्यंत पोहोचेल ना. सकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचेल. तर स्टेशनला आता आम्ही पोहोचलो आहोत. मस्त बसलो ट्रेनचा वेट करतोय. जेवण वगैरे सर्व करून आलेलो आहोत आणि फ्रुट्स घेतलेत जेणेकरून कसं रात्रीचे ते समोसा घेऊन येतात ते आम्हाला ट्रेनचं जमत नाही. पाण्याची बॉटल पण एक्स्ट्रा घेऊन आलो. स्नॅक्स घेतले फ्रुट्स घेतले ना आणि फ्रुट्स घेतलेले आहेत. जसं म्हणजे भूक लागली तर आपण फ्रुट्स आणि स्नॅक्स तसं पण जेवून आलोय. तरी पण थोडी फार भूक लागेल बघा कारण आपल्याला 5 वाजता थोडी टाइम असतो जेवायचा. हो तर भूक लागणारच. तर ऍपल वगैरे खाऊया. आणि दर्शन बद्दल बोलायचं ना मस्त एकदम भारी दर्शन झाले. महाकाल बाबांनी पण मस्त दर्शन दिला. पुन्हा हरिसिद्धी मातानी पण दर्शन मस्त दिलं. काल भैरवचं पण मस्त झालं. सर्व दर्शन आपलं मस्त झालंय. आता 5:30 वाजले. तर चला आता आपण ट्रेन आली ना का बोलूया. आणि फायनली ट्रेन आलेली आहे. तर आता आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो आहोत. आज आपल्याला फर्स्ट टाइम विंडोवाली भेटली ना. साईडवाली ही एक आपली सीट आहे आणि इकडे वरती एक आहे. 2 सीट. सानू हाफ तिकीट नाही ती आता नेक्स्ट टाइम बसून ना आपण तिचा पण एक काढायचं. आपण काढायचं काय करायची स्वतःची सीट सोडून माझ्याकडे झोपायचं मग ते वेस्ट झालं. आता मी हापानी येताना आता का आपल्याला रिटर्न मिळत पण नाही तिकीट बरोबर. हा उज्जैनचं नाही मिळत कारण की ऑलरेडी गर्दी असते. मस्त आता ट्रेन पण भरलेली आहे. इंदोर वरनं आलेली आहे. हा दुसरा स्टॉप असणार याचा ना. तर आता मुंबईला गेलं ना का आपण बोलूया. चला मस्तपैकी आता प्रवास करूया. डायरेक्टली आता मॉर्निंगला बोलूया आपण ना. आणि ट्रेन आता चालू झाली. आता परत कधी यायचा. बड्डेला बोलते चालेल. बाबांचा बुलावा असेल तेव्हा यायचा आता परत. किती होते ना. चला आता आपण एक काम करूया. आता डायरेक्टली आपण मॉर्निंगला बोलूया. नमस्कार सर्वांना. तर आता रात्रीचे 9:45 वाजलेत आणि आम्ही मसाला बनवतोय. जसं तुम्हाला सांगितलेलं उज्जैनला जाता वेळे का आपल्याला घरी येऊन 26 तारखेला आपल्याला 400 kg मसाला तयार करायचा आहे. तर मसाला कसं प्रोसेसमध्ये होता. बाकी सर्व झालेलं आहे कारण ऑलरेडी आपण एक पोरगा ठेवलेला आहे. ते सर्व प्रोसेस झालेले आहेत. तर आता रोस्टिंगचं काम चालू आहे. तर स्नेहा रोस्ट करते मस्तपैकी मसाले बघा.
तर दिवसभर आम्ही शूट नाही केला तर थोडंसं थकलेलो पण बिझी पण होतो. घरातली कामं होती, कपडे होते, कारण आपण कपडे म्हणजे वॉश करायचे. कपडे किती चालतील या एकदा पिकनिकला गेल्यावरती. तर सर्व कामं होती तर आम्ही काय विचार केला का एक काम करूया, डायरेक्टली आपण संध्याकाळी शूट करूया ना. तर आता स्नेहा मस्तपैकी मसाले रोस्ट करते बघा. आणि आता मोठी इलायचीचा आवाज झाला कुठली वाटतं. तर अजून किती टाइम लागेल? ऑलरेडी 200 किलो मसाला रोस्ट करून झालाय. 1-1.5 तास अजून लागेल ना. तर चला कंटिन्यू राहा. आणि खूप जणांनी तुम्ही चांगला सपोर्ट दाखवलेला आहे, कारण आपण उज्जैनला होतो तरी प्री बुक किती मसाले झाले टोटल 260 का 70 आता मला आठवत नाही, पण तेवढा झालेला आहे. म्हणजे आपल्याला आता मसाला तयार झाल्यावरती मग डायरेक्टली पॅकिंग करून भरपूर काम आहेत ना मग पुन्हा. आणि 400 किलो मसाला संपून जाईल काय समजणारच नाही. ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय नमः. जय श्री महाकाल. नमस्कार सर्वांना. आजचा तिसरा दिवस आहे. तर तिसरा म्हणजे आता उज्जैनवरनं आलो तो पहिला दिवस. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण घरी पोचलो आणि काल मसाले रोस्टिंग करत होतो आणि तुम्हाला सांगितलं का मध्ये तुम्हाला दाखवणार, पण एवढा उशीर झाला ना रात्री का तुम्हाला काहीच दाखवता नाही आला. जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. तर आता उठलोय. तर चला आता मसाला बनवायला जायचं आहे आपल्याला. तर मसाले पॅकिंग कशी केलीत ते तुम्हाला एकदा मी दाखवते. हे बघा 400 किलो मसाला आहे. 400 किलो मसाला पूर्ण पॅक केलेला आहे गोणीमध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा सर्व मसाला टेम्पोवाला येतोय, टेम्पोमध्ये टाकूया आणि आपण डायरेक्टली दलायला घेऊन जाऊया. आणि दलून आल्यावरती तुम्हाला एकदा दाखवणार. रेडी झाल्यावरती 400 किलो मसाल्याचं बॅच. तर चला आता टेम्पोवाला आला ना, टेम्पोमध्ये लोड करूया आणि लोड झाल्यावरती डायरेक्टली मसाला दलायला घेऊन जाऊया. नमस्कार सर्वांना. तर इथे मी माईक आणायचं विसरलो म्हणून व्हॉइस ओव्हर करतोय. तर सर्व मसाला आपण टोटल 400 किलो मसाला आपण इथे ह्या चक्कीमध्ये दलायला आणलेला आहे आणि सर्व प्रोसेस चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर हा तुम्ही साईडला बघताय ना, हा आपला मसाला एकदम फ्रेश पिसून म्हणजे दलून निघतोय. आणि बघा या साईडला सर्व बॅग आपण ठेवलेले आहेत, म्हणजे अर्धा 2 मशनी चालू केलेल्या आहेत, अर्धा या साईडला अर्धा त्या साईडला असं आम्ही ठेवलेलं आहे. तर आता मसाला दलून घेऊया आणि जाऊया घरी. फायनली मसाला दलून झालेला आहे, मसाला ग्राइंड करून आणलेला आहे. चला तुम्हाला दाखवतो एकदा. तर हा बघा, हा आहे 400 किलो मसाला. एक बॅग 50 किलोची. 100, 200, 300, 400. रिझल्ट कसा आहे तुम्हाला दाखवतो एकदा. असं पकड ना. हा आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. बघा रंगत बघा मसाल्याची, मस्तपैकी फ्रेश आहे मसाला. गरम गरम मस्तपैकी बनवून आणलेला आहे. आता आणखीन प्रोसेस आहे. आजची 26 तारीख आहे. आज हा मसाला स्नेहा लजीज तयार झालेला आहे. उद्या पॅकिंगला घेणार. उद्या 27 तारीख असणार. तर ज्याला कोणालाही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल, फ्रेश मसाला आज तयार झालेला, तर पटापट ऑर्डर करा. सर्व माहिती आम्ही स्क्रीनवरती दिली, व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे. तर आत्ता जस्ट मी आलो आहे घरी आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा तुम्हाला हा ब्लॉग ना 2 भागमध्ये बघायला भेटला असेल. आम्ही उज्जैनवरनं घरी आलो. घरी आल्यावरती आम्ही 400 किलो मसाल्याची प्रोसेस केली, ते दाखवले. मग नंतर ग्राइंड करायला आजच्या दिवशी गेलो. म्हणजे 3 दिवसाचा तुम्हाला हा एक ब्लॉग मिळून बघायला मिळाला असेल. तर पूर्ण मसाला पण बनवून आणला आहे, हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला. तर ज्याने कोणी अजूनपर्यंत मसाला ऑर्डर नसेल केला तर तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकताय. हां, आणखीन हे बोलायचं होतं मला, तुम्ही ना आता कसं सीझन चालू होणार आहे म्हणजे आता चालू झाला आहेच समजा तुम्ही मसाल्याचा. तर तुम्ही ना आमच्याकडनं बोलता ना साठवणीचा मसाला, तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकताय. जसं जेवढा तुम्हाला वर्षासाठी लागत असेल तेवढा तुम्ही मसाला मागू शकताय. कारण आपल्या मसाल्यावरती ना एक्सपायरी डेट 1 वर्षाची असते. आता 26 तारीख आजची, तर पुढच्या 26 तारखेपर्यंत पुढच्या वर्षीपर्यंत आपला मसाला राहील. म्हणजे 1 वर्षाची एक्सपायरी डेट असते असं मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही मसाला आमच्याकडनं ऑर्डर करू शकता अजूनपर्यंत जरी नसेल मागवला तर. आणखीन तुम्हाला आता सांगतो मी, आम्ही उज्जैनला गेलो होतो तेव्हापासून आम्ही प्री बुकिंग स्टार्ट केली होती. तर विचार करा 400 किलो मसाला बनतोय आम्ही तुम्हाला सांगितला होता आणि आत्तापर्यंत म्हणजे आज मसाला तयार झाला आणि टोटल रात्री मी तुम्हाला सांगितलेला 470 किलो मसाला का 60 किलो बुक झालेला आहे. तर आता सकाळपासून टोटल 290 किलो मसाला प्री बुक झालेला आहे.
तर आता उडलेला तर किती आहे ते तुम्हाला समजलं असेल. तर तुम्ही आमच्याकडनं पटापट ऑर्डर करू शकता. जसं तुम्हाला मी मागच्या 2 ते 3 ब्लॉगमध्ये मी आणि स्नेहा सांगितलेला. पुढे कसं म्हणजे मसाल्याची प्राईस हाय झाली तर जो तुम्हाला आजच्या डेटमध्ये जे मसाल्याचे म्हणजे 3 वर्षापासून आपण जे मसाल्याची प्राईसमध्ये तुम्हाला 1 kgचा देतो आम्ही मसाला, तो कदाचित पुढच्या महिन्यापासून ना वाढू शकते, प्राईस वाढू शकते कदाचित. आमचं तर आता प्रयत्न हेच असेल का प्राईस वाढली नाही पाहिजे. पण काय करणार, तुम्ही पण सर्व एवढे जण सांगता का मसाला बंद नका करू, कारण स्नेहाला जे मसाला एवढा भारी आहे का आम्ही त्या मसाल्याशिवाय राहू नाही शकत. तर आम्हाला पण परवडलं पाहिजे. मसाल्यामध्ये प्राईस वाढेल. जर मसाल्यामध्ये जर प्राईस नाही वाढली तर डिलिव्हरीमध्ये प्राईस वाढू शकते कुरिअर सर्व्हिसमध्ये. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमचा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.